पुरुषांमध्ये जसं हेअर ट्रान्सप्लांट होतं तसं महिलांमध्ये होतं का? बरेच पुरुष किंवा महिला त्यांच्या रिलेटिव्हसाठी, फ्रेंडसाठी विचारतात. तर हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. 5 मंथ्स झालेले आहेत हेअर ट्रान्सप्लांटला. यांना इथे एक पीक होता ज्या ठिकाणी त्यांची हेअरलाईन लॉस झालेली होती. बऱ्याच जणांना बाय बर्थसुद्धा असते की हेअरलाईन त्यांची स्किन अनुसार, फेस अनुसार ॲप्रोप्रिएट नसते. तर रिसिडिंग हेअरलाईन किंवा हेअरलाईन शॉर्टर करणे हे करता येतं का? तर यस, नक्कीच करता येतं. हे त्याचं उदाहरण आहे. हे 5 मंथ्स पूर्वी ट्रान्सप्लांट झालेलं आहे. नॅचरल रिझल्ट्स आणणं फिमेल्समध्ये, महिलांमध्ये खूप चॅलेंजिंग असतं. पण तुम्हाला लक्षात नाही येणार की यांचा ट्रान्सप्लांट झालेला आहे. बिफोर फोटो बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. ही लेंथ एवढी झालेली आहे केसांची, जवळजवळ अगदी 1 ते 2 वर्षात हे परत खूप ह्या लेंथला तुमच्या मॅच होईल. ट्रान्सप्लांट झालेलं न कळावं म्हणून फिमेलमध्ये हेअर टक्कल किंवा हेअर ट्रिम करणं पूर्ण गरज नाही आहे करण्याची. जसं पुरुषांमध्ये करावं लागतं. फक्त पाठीमागून डोनर एरियामधून तुम्हाला ट्रिम करावं लागतात काही केस. बाकी कुठलेच शेव करण्याची गरज नाही आहे. रिझल्ट्स प्रॉमिसिंग आहेत. तुम्ही बघू शकता इकडं साईडला सुद्धा टेम्पल्सला ट्रान्सप्लांट केलेला आहे. इथे सुद्धा केलेला आहे. थिन हेअर वापरले गेलेले आहेत. थिन टेक्स्चर असतो समोर तसं दिलेलं आहे. डिझाईन तुम्हाला खूपच इरेग्युलरली रेग्युलर तुम्हाला अरेंज करावं लागतात. ग्राफ्ट्स खूप वेगळं असतं फिमेल ट्रान्सप्लांट मेल ट्रान्सप्लांटपेक्षा. त्याचं हे एक रिझल्टचा व्हिडिओ जे बरेच जण विचारत होता आत्तापर्यंत की कसं दिसतं, कसं असतं, तर हे त्याचं रिझल्ट आहे.